तर राजकारणामध्ये कोण कोणाला भेटतं हे जितकं महत्त्वाचं असतं तितकीच या भेटीची वेळ देखील महत्त्वाची असते। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट यासाठीच चर्चेचा विषय ठरलीये। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि पटेलांचं नाव नसणं आणि त्यानंतर तटकरेंनी शरद पवारांची भेट घेणं हा निव्वळ योगायोग आहे का असा प्रश्न यामुळे साहजिकच निर्माण झालाय। या भेटीचा आणि भेटीमागच्या समीकरणांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची भेट घेतली आणि चर्चा सुरू झाली ती या भेटीच्या टायमिंगची आणि त्यामागच्या पार्श्वभूमीची। राष्ट्रवादी काँग्रेसनं एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा उल्लेखच नसल्याचं समोर आलं। मार्च महिन्यात दिलेल्या पत्रातही तटकरे आणि पटेलांचा उल्लेख टाळण्यात आला होता। सलग दोनदा झालेली टायपिंग मिस्टेक ही चूक नसते तर तो वरिष्ठांनी दिलेला संदेश असतो असं राजकीय वर्तुळात मानलं जातं। तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट म्हणजे पक्षानं दिलेल्या याच संदेशाला दिलेलं प्रत्युत्तर होतं का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला। साहेबांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता, कारण साहेब ब्रिज कंडीमध्ये होते, म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथं आलो। बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही। दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल सर काही याचा काही संबंध याच्याशी नाही। त्या बाबतीमध्ये भेटी संदर्भ नाही, मात्र याचा बिलकुल संबंध नाही एक भाग। आणि त्यानंतर या संदर्भामध्ये वहिनींनी स्वतः ट्विट केलेलं आहे। या विषयावरती मला काय बोलायचं नाही। आजची भेट ही केवळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती। सोमवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचसोबत पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे एकाच विमानाने गुवाहाटीला गेले होते। त्या दिवशी आसामचे मुख्यमंत्री हे शपथ घेणार होते। त्याचसोबत ज्यावेळेस विमानतळावरती प्रफुल्ल पटेल पोहोचले त्यांना एका जवळच्या कार्यकर्त्याने एक पत्र दाखवलं। त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचीही नावं नव्हती। तिकडून एक नाराजी नाट्य सुरू झालं आणि त्याचनंतर ज्यावेळेस परतीचा प्रवास आला, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातून मुंबईला परतले। प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पद मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरेंचा उल्लेख लोकसभेचे गटनेते आणि प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख राज्यसभेचे गटनेते असा असल्याचं समोर आलं। त्यामुळे दोघांचाही पारा चांगलाच चढल्याचं दिसतं। पण पक्षात सर्व काही अलबेल असल्याचं नेते सांगतायत। म्हणजे माध्यमांमधनं आम्हाला अंतर्गत कलह दिसतोय, पण माध्यमांना कदाचित अंतर्गत कलह जर का चाललेला असेल तर मला असं वाटतं की परवा कोलकात्याला ते सोबतच होते शपथ ग्रहण सोहळ्याला, काल तुमच्या गुवाहाटीला सोबत होते। प्रत्येक बैठकीला तटकरे साहेब, प्रफुल्लबाई, त्याच्यानंतर भुजबळ साहेब किंवा अन्य कुठले नेते असतील ते सगळे नेते प्रत्येक बैठकीला उपस्थित आहेत। अंतर्गत कलह बिलह कुठला नाही। काँग्रेस पक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा असताना आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लबाई, भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब, मुंडे साहेब हे सगळेजण आज पक्ष मजबूतीने उभा करतायत आणि त्या पत्राचा खुलासा सुनेत्रा वहिनींनी स्वतः दिलेला आहे ट्विट करून। त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरती मी अधिकचं बोलणं उचित राहणार नाही। त्या बाबतीतला खुलासा किंवा त्यातली जी काय अधिकृत माहिती आहे ती पुढच्या 4-8 दिवसामध्ये तुम्हालाही मिळेल आणि आम्हालाही मिळेल। राजकारणात पक्ष वेगळे झाले तरी पवार कुटुंबियांच्या एकमेकांसोबत असणाऱ्या नात्यात मात्र कुठलाही दुरावा आला नसल्याचं आतापर्यंत अनेकदा दिसून आलंय। त्यामुळे एका पवारांवरची नाराजी व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या पवारांचा खांदा वापरणं याचा कितपत उपयोग होईल असाही प्रश्न विचारला जातोय। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनीही एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात सांगितलं होतं। हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेसही मी होऊ देणार नव्हते। पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही। तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट हा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना चेकमेट करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा एकीकडे रंगली। मात्र त्याचवेळी पवार हे कुटुंब म्हणून एकत्र असल्यामुळे आडातली नाराजी पोहऱ्यात व्यक्त होत असल्याचंही बोललं जात आहे। प्रफुल्लबाई तटकरे साहेब किंवा भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, ह्या लोकांनी आदरणीय पवार साहेब असेल दादांच्या सोबत 35-40 वर्ष राजकारण केलं, त्यांच्यासोबत अडचणीच्या काळात उभे राहिले
आणि त्या नेत्यांवरती आपण टीका टिकणी आरोप करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे? तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होतोय हे पावत नाही आहे का? सुनित्रा वहिनी आज मजबूतीने नेतृत्व करतायत, हे सिद्ध करून दाखवतायत, हे तुम्हाला कुठंतरी मोडकळीच आणायचं आहे. हा काय तुमच्या मनातला हट्टाचा असेल किंवा हे जे काय तुमच्या मनातली चलबिचल सुरू आहे ही प्रत्येकाच्या आता लक्षात यायला लागलेली आहे. सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये शह आणि कटशहचं राजकारण सुरू आहे, अशी जोरदार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आगामी काळामध्ये पवार विरुद्ध पवार न होता पवार विरुद्ध तटकरे आणि पटेल होत आहे, असं देखील काही राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये नेमकं काय गणित होतात, कोणाचं राजकारण कशा प्रकारे पुढे जातं हे बघणं महत्त्वाचं राहील का केवळ ही एक राजकीय वर्तुळातली चर्चाच राहते हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.